Hello and welcome. Today is 15th October 2020. As we know, this day we are going to celebrate as a Vachan Prerana Din. So today is reading day, and we know Dr. APJ Abdul Kalam. So today I welcome all of you on this auspicious day. आज डॉक्टर अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती, थोर वैज्ञानिक, ज्यांना मिसाईल मॅन या नावाने आपण ओळखतो, त्यांची जयंती आहे. आणि आजचा जो दिवस आहे 15 ऑक्टोबर हा कलाम साहेबांचं स्मरण या निमित्ताने आपण करण्यासाठी जमलेलो आहोत. शिक्षण मंडळ कराडचे सन्माननीय चेअरमन साहेब बाळासाहेब कुलकर्णी सर, सेक्रेटरी चंद्रशेखर देशपांडे सर, जॉइंट सेक्रेटरी राजेंद्रजी लाटकर सर, अँड ऑल काउन्सिल मेंबर्स ज्यांचा मी आवर्जून इथे उल्लेख करतो. एसएम्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या ऑनरेबल प्रिन्सिपल वृषाली पागे मॅडम, ऑल टीचर्स, स्टाफ, आणि आज आपण ज्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत त्या कोल्हापूरच्या सई कोडोलीकर मॅडम इथे उपस्थित आहेत. मराठी आणि इंग्लिश अशा दोन वेगळ्या भाषांमध्ये गेली अनेक वर्ष उत्तम वाचक म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. आणि आज आपल्या शाळेच्या वतीनं हे ऑनलाईन सेशन होत आहे. याच्यासाठी प्रमुख अतिथी, प्रमुख वक्त्या म्हणून सई कोडोलीकर उपस्थित आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. आणि यानंतर मी विनंती करतो की या कार्यक्रमाची औपचारिक प्रस्तावना आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका वृषाली पागे मॅडम आपण करावी. Good morning, honorable council members, teachers, students, and our today's speaker, Mrs. Sai Kodolikar. I welcome all of you on the special day celebration, that is Vachan Prerana Din and Global Hand Wash Day. आज 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणूनही साजरा केला जात आहे. आणि तसंच हा दिवस ग्लोबल हँड वॉश डे म्हणूनही साजरा केला जात आहे. वाचन प्रेरणा दिन हा भारताचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे. आणि तो वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. पण यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे आपल्या शाळा बंद आहेत आणि म्हणून हे दोन्हीही दिवस ऑनलाईन पद्धतीने आपण साजरे करत आहोत. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते. त्यांचे लेखनही स्फूर्तिदायक होते. त्यामुळे शाळा, महाविद्यालय यामध्ये शिक्षण घेणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुस्तके वाचावीत. त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे आणि वाचनाची आवड निर्माण व्हावी. वेगवेगळ्या साहित्यातले प्रकार त्यांनी जाणून घ्यावे. हा वाचन प्रेरणा दिन साजरे करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. There are many reasons to read the books. From that, some reasons I am going to tell you. From that, books helps to feel more confident. Books helps to travel around the world in the cheapest way. Books develops our personality. Books provide food for thought. Books makes you to laugh and think. Books draw you towards perfection. Book reading
stimulates creativity. Books clear your vision. Books brings out writing talent. Books helps in communicating. Books inspire. Books motivate. Books build nation. ही अशी काही कारण आहेत की जी वाचनाचे महत्व आपल्याला स्पष्ट करतात. 15 ऑक्टोबर हा जसा वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण सगळीकडे साजरा करतो, तसाच हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणूनही साजरा केला जातो. म्हणजे ह्या दोन्ही दिवसाचं आपल्याला महत्व आज जाणून घ्यायचं आहे. 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. कोरोनाच्या काळामध्ये मार्च महिन्यापासून आपल्याला सॅनिटायझेशन, मास्क, सोशल डिस्टन्सिंग याचं महत्व पटलेलं आहे. तसंच हात धुण्याची प्रक्रिया ही तेवढीच महत्वाची आहे. हात केव्हा, कसे आणि का धुवायचे हे आपल्याला लहानपणापासून आपल्या घरामध्ये, आपल्या शाळेमध्ये सगळीकडे आपल्याला शिकवलं जातं. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, हेल्थ इज वेल्थ याचं महत्व आपल्याला माहीतच आहे आणि तसंच ते आपण इतरांनाही पटवून दिलं पाहिजे. This year's hand wash theme focuses on the links between hand washing and food, including food hygiene and nutrition. Hand washing is an important part of keeping food safe, preventing diseases, and helping children to grow strong and healthy. Our tagline, Clean Hands, a recipe for health, reminds us to make hand washing a part of every meal. To give information about importance of reading, how to develop reading, we have invited a well-known personality, Mrs. Sai Kodolikar. On behalf of SMS English Medium School and Samstha, I welcome her and request her to guide our students on the occasion of Vachan Prerna Din on the topic मैत्री पुस्तकांशी. आपण मैत्री करतो मित्रांशी, मैत्रिणींशी, पण पुस्तकांशी मैत्री कशी करायची आणि ती कशी वाढवायची हे आपल्याला आज त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. Due to corona, schools are closed. Students are having much more free time. This free time students should use for developing a reading habit because reading makes our future bright and successful. पुन्हा एकदा वाचन प्रेरणा दिनाच्या आणि ग्लोबल हँड वॉश दिनाच्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. त्यानंतर प्रमुख अतिथी आजच्या ज्या वक्त्या आहेत सई कोडोलीकर यांचा परिचय करून द्यावा अशी मी विनंती अदिती जोशी मॅडम मी आपल्याला करतो. तर आजच्या दिवशी वाचन प्रेरणा दिन आपण आपल्या शाळेमध्ये साजरा करतो आहोत ऑनलाईन पद्धतीने. पहिलं सत्र झालं 5वी ते 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याच्यामध्ये पहिल्या वक्त्या होत्या गौरी ठोंबरे आणि आता हे आपलं दुसरं सत्र आहे 8वी ते 10वीच्या मुलांसाठी. तर यामध्ये आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या आहेत सौ सई कोडोलीकर. सई कोडोलीकर या कोल्हापूरच्या आहेत आणि यांनी इंग्रजी विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे. तसेच त्यांनी विविध लेखांची इंग्रजी व मराठीमध्ये भाषांतरही केलेली आहेत. मुलांसाठी किशोर मासिकमध्ये त्यांचं लेखन झालेलं आहे. मायबोली या मराठी वेबसाईटसाठीही त्या लेखन करतात. तसेच इतर लोकप्रिय समाज माध्यमांच्या मध्ये सुद्धा त्यांनी लेखनाचा कार्य पाहिलेलं आहे. तसंच मराठी आणि हिंदी व इंग्रजीतील उत्तमोत्तम साहित्यांचं वाचन त्या करतात. शक्यतोवर कानडी किंवा बंगाली या पुस्तकांचं जे मराठी अनुवाद झालेलं आहे किंवा इंग्रजी अनुवाद झालेला आहे तर अशा पुस्तकांचं वाचनही त्यांना करायला खूप आवडतं. तर असं वाचनप्रिय असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्या कार्यक्रमासाठी मिळालेलं आहे.
तर या त्यांच्या माहितीमध्ये किंवा त्यांच्या या सगळ्या गोष्टी सांगण्यामध्ये वेळ न घालवता मला असं वाटतं, की मी त्यांच्याकडे जावं आणि त्यांनी जर बोलायला सुरुवात केली, तर मुलांना पुस्तकांशी मैत्री कशी करावी, हे जास्त चांगलं त्या या पद्धतीने सांगू शकतील आणि यातूनच त्यांची ओळख मुलांना होईल. धन्यवाद सर. थँक्यू मॅडम. नमस्कार सर्वांना. शिक्षण प्रसारक मंडळीचे सर्व मान्यवर, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी आणि पालक वर्ग यांना सर्वांना माझा नमस्कार. मी वाचन प्रेरणा दिन या उपक्रमासाठी आज तुमच्या समोर आहे आणि आपण गप्पा मारणार आहोत वाचनासंदर्भातल्या. तर या संदर्भात तुमचं वर्गामध्ये भरपूर बोलणं होत असेल तुमच्या शिक्षकांशी आणि तुमचं मित्रमंडळींशी, तुमच्या वर्गातल्या मुलांबरोबर, मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर, भरपूर आई वडिलांबरोबर भरपूर बोलणं होत असेल किंवा वाचन किती महत्वाचं आहे यावरती तुमचा सगळ्यांचा विचार सुद्धा आजपर्यंत भरपूर झाला असेल किंवा कानावर काही पडत असेल, तर त्याच संदर्भातल्या काही छोट्या मोठ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्यासाठी आता इथे आलेली आहे. तर मला स्वतःला वाचनाची आवड कशी लागली याच्यावरून आपण साधारण लहान मुलांकडून मोठ्या माणसांपर्यंत वाचन कसं कसं आपण करत जातो याबद्दल बोलत गेलो तर ते तुम्हालाही कदाचित उपयोगी पडू शकेल आणि त्यातून तुमची वाचनाची आवड वाढायला लागेल. तुम्ही सगळेजण इंग्रजी माध्यमात शिकता. आय नो इंग्लिश मीडियम स्टुडंट्स very little get to know about Marathi books. Very little get to read the Marathi books. पण मला इथे सांगायला आवडेल की मराठी इज युअर मदर टंग. आणि ज्या वेळेला तुम्ही मातृभाषा उत्तम बोलत असता त्यावेळेला फक्त इंग्रजी नाही, इतर कोणतीही परकीय भाषा, दुसरी भाषा तुम्ही फार उत्तमरित्या बोलू शकता. पण यासाठी फक्त भाषा शिकणं हा एकमेव मार्ग नसतो. तुम्ही मराठी कसं बोलता? ज्यावेळेला तुम्ही मराठी बोलता त्यावेळेला ती तुमच्या घरातल्या लोकांकडून तुमच्या कानावर पडत असते. त्याच्यानंतर आजूबाजूचे लोक बोलत असतात. तुमची परिसर भाषा मराठी असते. पण त्याचबरोबर तुम्ही लहानपणापासून मराठी पुस्तकं सुद्धा थोडीफार तुमच्या नजरेला पडत आलेली आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला लहानपणी आजी आजोबांनी किंवा आई वडिलांनी बडबड गीतांची पुस्तकं आणली असतील किंवा छोटी छोटी गोष्टींची चित्र भरपूर असलेली आणि मजकूर कमी असलेली पुस्तकं आणली असतील. त्या पुस्तकांमुळे तुम्हाला त्या पुस्तकामध्ये, त्या भाषेमध्ये, त्या गोष्टीमध्ये रमण्याची संधी मिळाली. तुम्ही रमला त्या गोष्टींमध्ये. त्याच्यामुळे तुमची मराठी भाषा फुलत गेली, वाढत गेली. तुमचा शब्दसंग्रह वाढत गेला. त्याच्यानंतर वाक्यरचना कशी करायची, कोणत्या वस्तूला, कोणत्या माणसाला काय म्हणायचं असतं, वर्णन एखाद्या वस्तूचं कसं करायचं असतं, कविता म्हणजे काय, धडा म्हणजे काय, आपण साधं संभाषण आई-बाबांशी कसं बोलायचं, शिक्षकांशी कसं बोलायचं, या सगळ्या गोष्टींमधले जे जे फरक आहेत, नवीन नवीन माहिती आहे, ती तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकांमधून जशी कळली आहे तशीच तुम्हाला गोष्टीच्या पुस्तकांमधून सुद्धा ती कळू शकते. तर या सगळ्या गोष्टीत हळूहळू वाचन जे तुमच्या ओळखीचं झालं ते आज वाढीला कसं लावायचं याबद्दल आपण बोलणार आहोत. तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्याकडची काही पुस्तकं आज सोबत ठेवलेली आहेत. तर त्याआधी ती मी दाखवते तुम्हाला आणि मग तुम्ही मला सांगा की ही पुस्तकं तुम्ही वाचली असतील तर आपण फारच उत्तम, नसतील वाचली तर ती कुठे मिळतील, पुस्तकांच्या दुकानातून ती तुम्ही घेऊन या, तुमच्या शाळेच्या लायब्ररीत ती तुमच्या अवेलेबल आहेत का बघा आणि त्याप्रमाणे ती तुम्ही वाचायला सुरुवात केली तर त्या पुस्तकांमुळे काय काय होणार आहे हे मी तुम्हाला थोडंसं सांगते. पुस्तकं का वाचायची असं तुम्हाला वाटतं?
तर आता पागे मॅडमनी जसं सांगितलं, तर पुस्तकं वाचण्याचे फक्त फायदे आहेत. जगात प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात. पण वाचनाचे फक्त फायदे असतात आणि फक्त फायदे असणाऱ्या अशा गोष्टी खूप कमी आहेत जगात. तर वाचन केल्यानंतर तुमच्या मेंदूला एक खाद्य मिळतं. तुमच्या मेंदूला अनेक गोष्टी लक्षात ठेवायला लागतात वाचन करताना. एखादं गोष्टीचं पुस्तक, उदाहरणार्थ हे चंपक आहे किंवा ही माधुरी पुरंदरेंची कुटुंब नावाची पुस्तक मालिका आहे. मला आशा आहे की हे तुम्हाला दिसतं आहे. याच्यामध्ये ह्या कुटुंबाचं राधाचं घर नावाची ही पुस्तकाची मालिका आहे. हे आजी आहे, त्याच्यानंतर ही काका आहे, मग आई आहे, भाऊ आहे, त्याच्यानंतर बाबा आहेत, आजोबा आहेत त्याच्यामध्ये आणि शेजारी आहेत. असे सगळेजण त्याच्यात ना त्यांनी प्रत्येकाचं वर्णन लिहिलंय आणि राधाचं त्यांच्याबरोबरचं नातं लिहिलेलं आहे. तर या गोष्टींमुळे काय होतंय, तुम्हाला समजा पुस्तक वाचताना तुम्हाला एखादी गोष्ट असेल, तर त्या गोष्टींमध्ये कोणती कॅरेक्टर्स येतात, त्या कॅरेक्टर्सचं वर्णन कसं आहे, स्वभाव कसा आहे, ते दिसतात कसे, त्यांची उंची काय किंवा ते कोणत्या प्रदेशात राहतात, ते कोणती भाषा बोलतात, त्यांच्या कुटुंबात कोणते सदस्य आहेत, त्यांच्या सवयी काय आहेत, या अनेक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागतात ज्यावेळेला एखादी गोष्ट तुम्ही वाचता. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवण्याची आपल्या मेंदूला त्याच्यामुळे सवय होते. त्याचबरोबर ह्या गोष्टींचे एकमेकांशी संदर्भ लावण्याची सुद्धा आपल्या मेंदूला उत्तम सवय लागते. जी गोष्ट पुढे जाऊन तुम्हाला लॉजिकल आणि अनालिटिकल थिंकिंग वाढवण्यासाठी फार उपयोगी पडते. आता तुम्ही 8वी ते 10वीतल्या वयोगटातली मुलं आहात. तर तुम्ही ज्या वेळेला कॉलेजमध्ये जाल, तुम्ही आता सपाटून अभ्यास करत आहात, मला खात्री आहे. तुम्ही बरीच स्वप्न बघितलेली आहेत तुमच्या भविष्याची, याबद्दलही मला खात्री आहे आणि ती स्वप्न खरी करण्यासाठी तुमची जोरात तयारी चालू आहे आता तुमची. त्यासाठी तुम्हाला तुमचे शिक्षक आणि पालक खूप छान मदत करतायत. तर फक्त अभ्यासाने तुमची स्वप्न साकार होतील, पण ज्या वेळेला स्वप्न साकार होतील त्यावेळेला त्या स्वप्नामधलं आयुष्य उत्तम प्रकारे दर्जेदारपणे जगण्यासाठी तुमचा व्यक्तिमत्व विकास होण्याची सुद्धा अत्यंत आवश्यकता आहे. यू मस्ट डेव्हलप युअर पर्सनॅलिटी as well as your academic achievements. To develop your personality, reading helps you majorly. त्याच्यामुळे काय काय होतं रीडिंगमुळे, तर तुमची डायमेन्शन्स वाढतात, मेंदूची क्षमता वाढते, तुम्हाला नवीन नवीन इमॅजिनेशन्स करणं, क्रिएशन्स करणं. उदाहरणार्थ एखादं पुस्तक तुम्ही वाचता आहात, त्या पुस्तकामध्ये काही वर्णन केलेली आहेत, सम डिस्क्रिप्शन्स, तर त्या प्रदेशाला तुम्ही भेट दिलेली नसेल आतापर्यंत. उदाहरणार्थ अंटार्क्टिकावरची एखादी गोष्ट असेल किंवा आफ्रिकेतली एखादी गोष्ट असेल, अगदी थोडंसं कशाला लांब जायचं, आपण आपल्या भारतातली एखाद्या ईशान्य भारतामधली किंवा उत्तर भारतामधली एखादी गोष्ट घेऊ, आपण नॉर्थ ईस्ट और नॉर्थ इंडिया मधली एखादी हिमालयातली गोष्ट चालू असेल, तर तुम्ही प्रयत्न करता की त्या वर्णनावरून, उदाहरणार्थ देवदाराची झाडं असतील, उंच उंच पर्वत शिखरं असतील, त्याच्यावरती बर्फ पडलेला आहे, आपल्या कोकणात असतात तशी कौलारू उतरत्या कौलारांची घरं असतील कारण बर्फ पडून जावं म्हणून, त्यांचे वेशभूषा वेगळी असेल कारण तो थंडीचा प्रदेश आहे. या सगळ्या गोष्टी जे लोक उत्तर भारतात गेले असतील अशा लोकांना दिसून माहिती असतील, पण बरेचसे लोक बऱ्याच ठिकाणी गेलेले नसतात. तर आपण आपल्या मनामध्ये या सगळ्या कल्पना शक्तीने चित्र निर्माण करतो त्या सिच्युएशनचं, त्या घटनेचं, त्या प्रसंगाचं. तर ह्यामुळे आपली क्रिएटिव्हिटी डेव्हलप होते. दुसरी गोष्ट, वाचन आपल्याला खूप नॉलेज देतं. तुम्ही ज्या वेळेला आता अकॅडमिक अभ्यास तुमचा करता आहात, त्याच्यातून तुम्ही स्कॉलरली
स्वप्न साकार कराल मी म्हणाले तसं. आज तुम्ही ग्लोबल सिटीझन आहात. तुम्ही जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊन तुमचं करिअर करणार आहात. कोणतंही करिअर निवडलं तरी आज जगाच्या कानाकोपऱ्यात जाण्याची संधी आहे. बीइंग ग्लोबल सिटीझन. तर तिथे गेल्यानंतर फक्त तुम्ही स्कॉलर असाल, तुम्ही फक्त अभ्यासू विषयामध्ये असाल, तर त्याचा तुम्हाला फारसा पुढे जाण्यासाठी उपयोग होईल असं खात्रीनं म्हणता येणार नाही. पण ज्यावेळेला तुमचं भरपूर वाचन असतं, त्यावेळेला तुम्हाला त्या संस्कृतीबद्दल, इतर जागतिक, भारतीय, प्रादेशिक संस्कृतींबद्दल भरपूर माहिती होते. जगभरात किती देश आहेत, त्यांच्यामध्ये कोणकोणते संस्कृती आहे, त्यांच्या भाषा कोणत्या आहेत, त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांच्याकडे कोणत्या-कोणत्या कोणती-कोणती उत्पादनं होतात, कोणत्या-कोणत्या परंपरा आहेत, त्यांची भौगोलिक परिस्थिती कशी आहे, या सर्व गोष्टींचा ज्यावेळेला तुम्ही वाचन करता, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या माहितीमध्ये भर पडते. या सगळ्या गोष्टींचा तुमच्या पर्सनॅलिटीला उपयोग होतो. तुमचा शब्दसंग्रह वाढतो ज्यावेळेला तुम्ही वाचन करता त्यावेळेला. त्याच्यानंतर तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये स्मार्टनेस येतो, एक आत्मविश्वास येतो बोलताना. का आपल्याला समोरच्याशी संवाद करताना त्या माणसाबद्दल किंवा त्याच्या भवतालाबद्दल आपल्याला थोडंफार माहिती आहे, ही भावना तुम्हाला बळ देते. आणि तो आत्मविश्वास तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये रिफ्लेक्ट झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला एखाद्या नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाता, समोर खूप स्कॉलर्स बसलेले असतात, ब्रिलियंट स्टॉलवर्ड्स बसलेले असतात, त्यावेळेला तुम्ही त्यांच्यासमोर बोलताना डगमगत नाही. शिवाय तुम्हाला तुमच्या अभ्यासाव्यतिरिक्त इतर अवांतर अनेक गोष्टींबद्दल त्यामुळे माहिती असते तुम्हाला. तर तुमचं व्यक्तिमत्व मल्टीफॅसेटेड बनतं त्याच्यामुळे. याबरोबरच मी आणखी एका गोष्टीचा उल्लेख करेन, की आयुष्यात अनेक वेळेला असे प्रसंग येतात, घटना येतात, त्या ज्या पुस्तकामध्ये दिलेल्या असतात, त्यांची वर्णनं, त्यांचे संदर्भ येतात. तर ज्यावेळेला आपण हे संदर्भ वाचतो, प्रसंग वाचतो, त्यावेळेला आपल्याला साधारण कल्पना येते, की उद्या आपल्या आयुष्यात अशी काही घटना घडली, तर आपण त्याच्यासाठी कशाप्रकारे रिॲक्ट होऊ? आपल्याला त्यावेळेला काय वाटेल? त्यामुळे आपली एक मानसिक तयारी होते, एक भावनिक तयारी होते. पुस्तकं आपल्याला सायकॉलॉजिकली खूप स्ट्रॉंग बनवतात, अतिशय. त्याच्यानंतर पुस्तकं आपल्याला हंबल बनवतात, विनम्र बनवतात. कारण जेवढं तुम्ही वाचाल तेवढं तुम्हाला ज्ञान मिळेल आणि ज्ञान माणसाला विनम्र बनवतं. पुस्तकं तुम्हाला इतकी सगळी मदत करतात, प्रचंड. आणि भरपूर साहित्य निर्माण झालेलं आहे. मानवी इतिहासामध्ये वाचनाचं जे स्थान आहे ते अतुलनीय आहे. आपण जर म्हणालो, की मी खूप मोठा इंजिनियर आहे, पण मला माझ्या विषयाव्यतिरिक्त काहीही येत नाही, काहीही माहिती नाही, तर आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ते कुणीही मान्य करणार नाही. तुम्हाला जर जगामध्ये तुमच्या पर्सनॅलिटीला उत्तम स्मार्ट बनवायचं असेल, तुम्हाला आदर मिळवायचा असेल समाजामध्ये, तर तुम्ही उत्तम वाचक असणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. अतिशय आदराने तुमच्याकडे पाहिलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःबद्दल जो मी म्हणाले मगाशी, तो आत्मविश्वास आल्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवरती उत्तम परिणाम होतो या सर्व गोष्टींचा. तुमचा फोकस वाढतो, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. त्याच्यानंतर मी म्हणाले तसं मेंदूची क्षमता तर वाढतेच तुमची. या सर्व गोष्टींचा तुमच्या एकंदर अचीव्हमेंट्समध्ये प्रचंड कॉन्ट्रिब्युशन होतं या सगळ्या गोष्टींचं. तर मला असं वाटतंय, की मी तुम्हाला काही पुस्तकं दाखवते, की तुम्ही आत्तापर्यंत काय-काय वाचत आला असाल. त्याच्यामध्ये तुम्ही वाचन समजा आत्तापर्यंत केलं नसेल, तर कसं वाढवाल? तर आजचा वाचन प्रेरणा दिन आहे. तो आपल्या लाडक्या माजी राष्ट्रपतींच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण साजरा करतो. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. ते उत्तम लेखक होते आणि तरुणांना उत्तेजन मिळावं, प्रोत्साहन मिळावं म्हणून तशा प्रकारचं लेखन त्यांनी केलं. तर त्यांचं विंग्स ऑफ फायर नावाचं जे अत्यंत प्रसिद्ध पुस्तक आहे, जे त्यांचं आत्मचरित्र आहे, ते तुम्ही वाचून तुमच्या वाचनाची सुरुवात करू शकता.
त्याचा अग्निपंख नावाचा अनुवादही मराठीमध्ये उपलब्ध आहे. पण तुम्ही इंग्रजी माध्यमातली मुलं आहात, तर तुम्हाला अ, थेट इंग्रजी पुस्तकापासून वाचनाची सुरुवात करायला सुद्धा अगदी हरकत नाहीये. पण मी असं समजते आहे, की तुमची मातृभाषा मराठी आहे, तुमची परिसर भाषा मराठी आहे. तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला काही पुस्तकं आज इथे सुचवणार आहे. या सेशनच्या नंतर या सर्व पुस्तकांची मी यादी अभिजित कुलकर्णी सरांच्याकडे देईन आणि मग ती तुम्हाला पण उपलब्ध होऊ शकेल, ज्या पुस्तकांचा आपण आता उल्लेख करणार आहोत. आणि मी जशी विद्यार्थ्यांबरोबर बोलते आहे, मला कल्पना नाही इथे पालकवर्ग पण उपस्थित आहे की नाही. पण जे विद्यार्थी-विद्यार्थिनी इथे उपस्थित आहेत, त्यांनी आपल्या पालकांना पण ह्या गोष्टी त्यांच्याबरोबर शेअर केल्या तर फार उत्तम होईल. कुटुंबानी एकत्र मिळून वाचन केलं, तर आपला एक सुंदर फॅमिली टाईम, क्वालिटी टाईम होतो. आपल्या रिलेशनशिपमध्ये एक छान उबदारपणा येतो. आपण घट्ट बांधले जातो एकमेकांबरोबर. आपल्याला एकत्र डिस्कशन करायला ज्यावेळेला आपण जेवत असतो, एकत्र बसलेलो असतो घरामध्ये, त्यावेळेला आपण जे काही वाचलं असेल एकत्र, त्यामुळे आपल्याला डिस्कशनला नवीन-नवीन विषय मिळतात. आपल्याला ठरवता येतं. समजा आपल्याला एखादी सहल ठरवायची असेल, तर त्या अनुषंगाने आपण वाचन केलं, तर त्या ठिकाणाबद्दल आपण काही माहिती घेतली, तर तिथे गेल्यानंतर काय-काय बघायचं, काय नाही बघायचं हे आपल्याला ठरवता येतं. एखाद्या लेखकाबद्दल, एखाद्या कवीनं एखाद्या कवितेत केलेल्या वर्णनाबद्दल आपल्याला चर्चा करता येते. त्याच्यातूनही आपले मानसिक ऋणानुबंध खूप घट्ट होतात आणि आत्ता सध्या उद्या ज्यावेळेला तुम्ही ग्लोबल सिटिझन होणार आहात, आत्ता तुमच्याबरोबर तुमचे आजी-आजोबा असतील, पण उद्या तुम्ही कुठे एकटे राहिलात, तर पुस्तकं तुमच्याबरोबर असतील, तर तुम्हाला तो एकटेपणा कधी जाणवणार नाही. कारण त्यावेळेला तुम्ही त्या पुस्तकाच्या विश्वामध्ये हरवून गेलात, तर तुम्हाला घरची आठवण येणं किंवा होमसिक होणं या गोष्टी थोड्याशा कमी होतील. फारशा जाणवणार नाहीत तुम्हाला. तर हाही एक पुस्तक वाचनाचा फार उपयोग आहे महत्त्वाचा. आणि शिकण्यासाठी सुद्धा तुम्ही पुढे जाल, त्यावेळेला तुमच्या बरोबर जे मित्रमंडळी राहणार असतील, त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही अभिवाचन कराल घरामध्ये किंवा रूममध्ये तुमच्या जोडीदारांबरोबर, मित्र-मैत्रिणींबरोबर, त्यावेळेला ज्यावेळेला आपण मोठ्याने वाचतो, अभिवाचन म्हणतात त्याला, त्यावेळेला आपले उच्चार, त्याच्यानंतर आपण ज्या प्रकारचा मजकूर वाचतो आहे, त्याच्यातले भावभावना, त्याच्यातली वर्णनं, त्याच्यामध्ये येणारे फ्रेजेस म्हणजे कुठे स्वल्पविराम आहे, कुठं पूर्णविराम आहे, कुठे अर्धविराम आहे, कुठे इन्व्हर्टेड कॉमाज आहेत. या सर्व गोष्टींची आपल्याला वाचताना सवय होते आणि यामुळे तो जो अर्थ आहे तो आपल्याला जास्त समजतो आणि आपल्या वाचनाला एक प्रकारची शिस्त लागते. यासाठी तुम्ही सुरुवातीला कॉमिक्स घेतलत तरी चालेल, काही हरकत नाहीये. मी इथे तुम्हाला चाचा चौधरीचं कॉमिक दाखवते आहे. हे हिंदीमध्ये अवेलेबल असतं. तुम्हाला हिंदी, देवनागरी माहिती आहे, तुम्हाला हिंदी हा विषय पण आहे, तर तुम्ही हिंदी वाचू शकता उत्तम प्रकारे. तर याच्यामध्ये ही कॉमिक्स जी असतात ना, याच्यातनं पण तुम्हाला वाचायची सवय लागेल आणि जे तुम्हाला जास्त वेळेसाठी आता अभ्यास करायला लागणार आहे, 10वी-12वी ची तयारी आहे. तुमच्यापैकी कोणी इंजिनिअरिंगला जाईल, कोणी मेडिकलला जाईल, कोणी शासकीय सेवांसाठी एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीची तयारी करायला लागेल. त्यावेळेला बैठक मारून वाचण्याची जी एक शिस्त लावावी लागते स्वतःला. एका ठिकाणी जास्तीत जास्त तास बसून अभ्यास करण्याची, मान मोडून अभ्यास करण्याची जी सवय लावावी लागते, ती आपण अशा प्रकारच्या पुस्तकांमधून लावू शकतो. हे मी चांदोबा दाखवते आहे आता तुम्हाला, जवळ घेऊन दाखवते. चांदोबाचं हे छपाई आता बंद झालेली आहे. पण तुम्हाला रद्दीच्या दुकानामध्ये ती नक्की मिळू शकतात. आणि रद्दीची दुकानं पालथी घालणं हा एक उत्तम छंद आहे. कारण रद्दीच्या दुकानामध्ये आपण पुस्तकाच्या दुकानामधून विकत घेऊन आणूनच वाचली पाहिजेत. पण रद्दीच्या दुकानामध्ये काही दुर्मिळ पुस्तकं तुमच्या हाती लागू शकतात. जी आउट ऑफ प्रिंट असतात, ज्याची फार कमी आवृत्ती निघालेली असते आणि फार वाचन नसल्यामुळे कदाचित पुढे आवृत्ती निघण्याची शक्यता नसते. मागच्या शतकातली काही पुस्तकं मिळू शकतात तुम्हाला. त्यामुळे रद्दीच्या दुकानात
अधूनमधून जायचं आणि तिथे काहीतरी मिळतंय का हे खोदकाम करायचं. हा एक नवीन छंद तुम्ही स्वतःला लावू शकता. तिथे तुम्हाला कॉमिक्सही मिळू शकतात, छान छान गोष्टीची पुस्तकं मिळू शकतात, त्याचप्रमाणे माहितीची पुस्तकं सुद्धा मिळू शकतात. हे आहे किशोर मासिक. हे आपलं महाराष्ट्रातलं फार प्रसिद्ध मासिक आहे, जे दर महिन्याला प्रसिद्ध होतं म्हणूनच त्याला मासिक असं म्हटलं जातं. याच्यामध्ये तुम्ही स्वतः लिहू सुद्धा शकता आणि ते मग महाराष्ट्रातली सर्व मुलं आणि विद्यार्थी, पालक वर्ग वाचत असतात. त्यामुळे तुमचं लिखाण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतं. पुस्तकं वाचल्यामुळे तुम्हाला व्यक्त होण्याची एक छानशी सवय लागते आणि व्यक्त कसं व्हायचं हे तुम्हाला पुस्तकं छान शिकवतात. तुम्हाला एसेज असतील, आता तुम्ही ज्या ज्या लँग्वेजेस शिकता आहात, मराठी आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे आणि आता फॉरेन लँग्वेजेस पण असतात तुमच्या अभ्यासक्रमामध्ये, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जे एसेज किंवा लॉंग पॅसेजेस असतात ते कसे लिहायचे, त्याची उत्तरं कशी लिहायची, हे पुस्तक वाचनामुळे खूप उपयोगी पडू शकतं. आपल्या मराठीतल्या एक फार प्रसिद्ध कवयित्री आहेत इंदिरा संत, म्हणजे होत्या. तर त्यांचा मुलगा श्री प्रकाश नारायण संत यांनी आपल्या फार थोडी पुस्तकं लिहिली त्यांनी, पण आपल्या साहित्यामध्ये क्लासिक्स नावाचा एक प्रकार असतो. क्लासिक्स नावाच्या प्रकारा म्हणजे ऑल टाइम उत्तम असा त्याचा अर्थ असतो, की तुम्ही कधीही ते पुस्तक घ्या, केव्हाही वाचा, तुम्हाला तेवढाच त्याचा आनंद मिळेल, इतका उत्तम दर्जा त्या पुस्तकांचा असतो. अशी क्लासिक्स इंग्रजीमध्ये पण असतात, मराठीमध्ये असतात आणि प्रत्येक भाषेमध्ये क्लासिक नावाचा प्रकार असतो, जो साहित्यामध्ये पण असतो, लिटरेचरमध्ये, म्युझिकमध्ये असतो, चित्रपटांमध्ये असतो. सर्व प्रकारच्या श्रेणीमध्ये क्लासिक ही कॅटेगरी येते. तर मराठीतल्या क्लासिकमध्ये ही प्रकाश नारायण संतांची 4 पुस्तकांची फार सुंदर मालिका आहे. हे शारदा संगीत आहे, हा पंख आहे, हे वनवास आहे आणि झुंबर नावाचं आणखी एक चौथं या मालिकेतलं पुस्तक आहे. तुमच्या वयाच्या एका मुलाचे भावविश्वातले अनुभव त्यांनी दीर्घ कथेतून लिहिलेले आहेत आणि ती कथा बेळगावच्या परिसरात घडते. आता तुम्ही कराड आणि कोल्हापूर परिसरातली मुलं आहात. तुम्हाला बेळगावची भाषा मराठी, कानडी मिश्रित मराठी त्याच्यामध्ये इतकी सुंदर वाचता येईल आणि तुमच्या वयाच्या मुलाच्या मनामध्ये काय काय घटना घडत असतात, काय काय मनामध्ये विचार येत असतात, आजूबाजूच्या जगाकडे तो कोणत्या दृष्टिकोनातनं बघत असतो, कसं जग समजून घेत असतो, हे तुम्हाला छानपैकी आणि उत्तम करमणूक आहे ती, नुसतंच वर्णन नाही आहे. तर तुम्ही जरूर वाचा. त्याच्यानंतर हे आहे सुलभ रामायण. राजा मंगळवेढेकरांनी हे लिहिलेलं आहे. रामायण आणि महाभारत ही आपली भारतीय महाकाव्य आहेत आणि उद्या ज्या वेळेला आपल्याला पुढच्या पिढीला आपल्याला आजी आजोबा सांगत आलेले आहेत रामायण महाभारतातल्या गोष्टी, आपल्याला पुढच्या पिढीला सांगण्यासाठी आपल्या आयुष्यात या महाकाव्यांमधल्या घटनांचे खूप मार्गदर्शन होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला या गोष्टी माहिती हव्यात. तर त्या कशा माहिती हव्यात म्हणून हे पुस्तक मी तुम्हाला दाखवलं. त्यानंतर हे वाघ नावाचं एक पुस्तक आहे अतुल धामनकरांचं. त्याच्यानंतर एका रानवेड्याची यात्रा म्हणून कृष्णमेघ कुंटेंचं पुस्तक आहे आणि नेगल हे विलास मनोहरांचं पुस्तक आहे. या 3 पुस्तकांबद्दल मी थोडंसं पटकन सांगते तुम्हाला. नेगल म्हणजे आपण सर्वजण आनंदवन आणि हेमलकशाचे बाबा आमटेंचे प्रोजेक्ट्स आपल्याला माहिती आहेत. तर प्रकाश आमटेंकडे आपण प्रकाश आमटेंना सुद्धा सगळेजण चांगल्या पद्धतीनं ओळखतो. तर त्यांनी खूप प्राणी पाळलेले आहेत त्यांच्या हेमलकशाच्या प्रकल्पामध्ये. तर तिथल्या त्या प्राण्यांवरती हे नेगल नावाचं पुस्तक प्रकाश आमटेंच्या सहकाऱ्यांनी लिहिलेलं आहे. अतुल धामनकर हे वाघांचे अभ्यासक आहेत. तर हे आणि डॉक्टर वाल्मिक थापर नावाचे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे भारतीय वाघांचे अभ्यासक आहेत. यांची पुस्तकं तुम्हाला फार सुंदर माहिती देतील आणि भारतीय जंगलांचं तुम्हाला त्यांच्या पुस्तकांमध्ये दर्शन होईल. कृष्णमेघ कुंटेंनी अन्नमलाई जंगलांमध्ये फुलपाखरांवरती अभ्यास केलेला आहे. तर त्या जंगलातले त्यांचे
अनुभव त्यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत आणि ते अतिशय सुंदर आहेत. तुमच्यापैकी कोणी रेडिओ ऐकत असेल तर रेडिओवरती त्याची अभिवाचनं प्रसारित होत असतात. हे पुस्तक आहे लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्रे आणि हे पुस्तक आहे 20व्या शतकाच्या सुरुवातीचं आणि ह्याची भाषा अतिशय, हेही मराठीतलं एक क्लासिक पुस्तक आहे. याची भाषा अतिशय वेगळी, म्हणजे एकाच भाषेचे जे वेगवेगळे लहजे असतात, कोल्हापूर परिसरात बोलली जाणारी भाषा, सोलापूर परिसरातली भाषा, कोकणातली कोकणी, मालवणी, त्याच्यानंतर आगरी, या एका कोकण पट्ट्यातल्या वेगवेगळ्या, गोवन या वेगवेगळ्या भाषा, वऱ्हाडी बोली वेगळी असते, मराठवाडी वेगळी असते, त्याच्यानंतर खानदेशातली वेगळी असते. दर 10 मैलांवरती भाषा बदलते असं जे म्हणतात. तर गोनी दांडेकर नावाचे आपले महाराष्ट्रामध्ये एक फार थोर लेखक होऊन गेले. त्यांनी अशा अनेक भाषांमध्ये, मराठीतल्याच अनेक भाषेच्या प्रकारांमध्ये कादंबऱ्या आणि पुस्तकं लिहिलेली आहेत. तर पुस्तक वाचनामुळे आपल्याला भाषेचं हे वैविध्य सुद्धा खूप छान कळतं. कुमार गटाचं वाचू आनंदे नावाचं हे माधुरी पुरंदरेंचं पुस्तक आहे. मगाशी मी जे राधाचं घर तुम्हाला म्हणाले त्याच या लेखिका आहेत. यांनी या वाचू आनंदेमध्ये, हा बालगट आणि कुमार गट यांचा आहे, तर यांनी याच्यामध्ये जगभरातल्या, अगदी भारतीय मराठी या सकट जगभरातल्या उत्तम उत्तम लेखकांचं, उत्तम उत्तम चित्रकारांचं, कवी कवयित्रींचं असं संकलन या पुस्तकामध्ये केलेलं आहे, ज्याच्यातून आपल्याला फार थोडक्यात जगाची ओळख होईल. त्यांचंच एक लिहावे नेटके नावाचा व्यवसायमाला आहे, ज्याच्या थ्रू आपण मराठी छानपैकी शिकू शकतो. आता हे पुस्तक सर्वांच्या घरी, आपल्या घर म्हणून मराठी घरांमध्ये काही पुस्तकं असलीच पाहिजेत. त्यापैकी हे एक आहे श्री बाबासाहेब पुरंदरेंचं राजा शिवछत्रपती. शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आहे. त्यांचं हे चरित्र आहे आणि गोष्टीरूप चरित्र आहे. ह्याच्यामध्ये दीनानाथ दलाल नावाच्या अतिशय सुप्रसिद्ध मराठी चित्रकारांची खूप रेखीव चित्र आहेत आणि त्या चित्रांच्या साहाय्यानं आणि अतिशय उत्तम वर्णनांनी शिवाजी महाराजांचा संपूर्ण कालखंड पुरंदरेंनी चित्रित केलेला आहे आणि आपल्याला तो माहिती पाहिजे आणि आपली परंपरा, संस्कृती, इतिहास या सगळ्या गोष्टींमध्ये ते पुस्तक आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आता मी व्यक्ती आणि वल्ली हे पु ल देशपांडेंचं पुस्तक तुम्हाला दाखवते. पु ल देशपांडे हे आपल्या महाराष्ट्रातलं अतिशय बहुश्रुत व्यक्तिमत्व आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व. ते लेखक होते, नाटककार होते, संगीतकार होते, दिग्दर्शक होते, त्याच्यानंतर ते भारतीय प्रशासनातले मोठे अधिकारी होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक अंग होती. तर त्यांनी अतिशय उत्तम पुस्तकं लिहिलेली आहेत. तर त्याच्यामध्ये हे व्यक्ती आणि वल्ली, त्याच्यानंतर असामी प्रवास वर्णन, ते जगभर फिरलेले आहेत. तर त्यांनी पौर्वात्य देशांवरती पूर्वरंग, पाश्चिमात्य देशांवरती अपूर्वाई आणि अनेक उरलेल्या देशांवरती जावे त्यांच्या देशा, अशी प्रवास वर्णनं लिहिलेली आहेत. आणि त्यांनी रवींद्रनाथ टागोरांचं जे शांतिनिकेतन नावाचं शाळा आहे कलकत्त्यामध्ये त्यांनी सुरू केलेली, तिथे जाऊन त्यांनी काही दिवस बंगाली शिकले. तर त्यावरती शांतिनिकेतनातले दिवस असं एक उत्कृष्ट पुस्तक लिहिलेलं आहे. आपण पु ल देशपांडेंना एक विनोदी लेखक म्हणून ओळखतो जास्त प्रमाणात, पण त्यांच्या लेखनामध्ये अत्यंत वैविध्य आहे आणि त्यांची विविध पुस्तकं आपण वाचायला पाहिजेत. त्याच्यामुळे आपल्या मराठीबद्दल आपल्या ज्ञानात भर पडेल. मी आता रवींद्रनाथ टागोरांचा उल्लेख केला, तर बंगाली साहित्याचे रवींद्रनाथ टागोरांच्या मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये भरपूर भाषांतर अनुवाद झालेले आहेत. तर तुम्ही तेही वाचू शकता. आता तुम्ही ज्या वयोगटात आहात त्या वयोगटासाठी मी इंग्रजीतली काही पुस्तकं तुम्हाला सुचवणार आहे. तर हा आहे शेरलॉक होम्स. तुमच्या वयासाठी मिस्ट्री सॉल्व्ह करवणारा हा एक अतिशय जगप्रसिद्ध डिटेक्टिव्ह आहे. ब्रिटिश डिटेक्टिव्ह आहे हा. याच्या नावाने इंग्लंडमध्ये, लंडनमध्ये 220 बेकर स्ट्रीट नावाचं एक स्मारक केलेलं आहे. हे काल्पनिक
पात्र आहे, पण ते इतकं लोकप्रिय आहे की त्याच्यासाठी तिथे एक पत्ता तयार केला गेलाय. तिथे त्याच्या सगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तो पाईप कसा ओढायचा, त्याच्यानंतर त्याचं ते भिंग, त्याची टोपी, अशा अनेक गोष्टी तिथे जतन करून ठेवलेल्या आहेत काल्पनिक पात्राच्या. आणि तो अतिशय बुद्धिमान डिटेक्टिव्ह समजला जातो आणि जगभरात तो लोकप्रिय आहे. त्याच्यानंतर आपण हिमगौरी 7 बुटके, सिंड्रेला, त्याच्यानंतर लिटिल मरमेड, अशा सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या असतील. तर हे हॅन्स क्रिश्चियन अँडरसनचे बेस्ट फेरी टेल्स आहेत. ज्या गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत मोठे झालो, ह्या सर्व गोष्टी या हॅन्स अँडरसननी लिहिलेल्या आहेत आणि ह्या पुस्तकामध्ये त्या सगळ्या दिलेल्या आहेत. एनिड ब्लायटन ही एक अतिशय सुंदर लहान मुलांसाठी आणि टीनेजर्ससाठी लिहिणारी लेखिका आहे आणि हिची पुस्तकं तुम्हाला अतिशय आवडतील. आता मी हा एक रशियन लेखक आहे, लिओ टॉल्स्टॉय. गांधीजी सुद्धा ज्यांना गुरु मानायचे असं ते व्यक्तिमत्व होतं, लेखक व्यक्तिमत्व. तर त्यांची वॉर अँड पीस नावाची एक जगप्रसिद्ध कादंबरी आहे, जी तुम्ही नक्की वाचायला हवी. त्यांच्या शॉर्ट स्टोरीज आहेत, ज्या आपल्याला तुमच्या जगभरातल्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी फार उपयोगी पडू शकतात. मार्क ट्वेन नावाचा एक जगप्रसिद्ध आणखी एक लेखक होऊन गेला. त्याचं हे द ॲडव्हेंचर्स ऑफ हकलबेरी फिन नावाचं, तुमच्या एवढ्या मुलाचेच ॲडव्हेंचर्स आहेत ते, त्याचं एक हे पुस्तक आहे. त्याचा हा एक मोठा प्रकार आहे, म्हणजे हे मूळ पुस्तक आहे आणि त्याचं हे एक शॉर्ट केलेलं पुस्तक आहे. तर दोन्हीही बाजारात उपलब्ध असतात. तर माझी अशी तुम्हाला सजेशन राहील की ते तुम्ही नक्की विकत घेऊन वाचा. सुधा मूर्ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी आपल्या भारतीय इन्फोसिस नावाच्या कंपनीची स्थापना केली. पुण्यामध्ये आणि बेंगलोरमध्ये मोठी इन्फोसिस नावाची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली अग्रगण्य कंपनी आहे. त्याच्या संचालिका सुधा मूर्ती समाजसेविका सुद्धा आहेत आणि त्या लेखिका सुद्धा आहेत. तर ही लहान मुलांसाठी द मॅजिक ड्रम अँड अदर फेवरेट स्टोरीज अशी त्यांची अतिशय सुंदर सोपी भाषा, भारतीय मराठी आहे ती. कारण जसं मी मराठीचे विविध प्रकार असतात असं सांगितलं, तसं इंग्रजीचे सुद्धा वेगवेगळे लहेजे असतात. ब्रिटिश इंग्रजी वेगळी असते, अमेरिकन इंग्रजी वेगळी असते, ऑस्ट्रेलियन इंग्रजी वेगळी असते. त्यांचे उच्चार वेगळे असतात, त्यांच्या फ्रेजेस वेगळ्या असतात. तर जसं मराठीचे सगळे भाषेचे नियम लागू आहेत, तसे इतरही भाषांना लागू असतात. त्यामुळे भारतीय लेखक ज्या वेळेला इंग्रजी लिहितात त्यावेळेला ते आपल्याला जास्त जवळचं वाटतं. तर त्याच बरोबर मी सुधा मूर्तींबरोबर रस्किन बॉन्ड या भारतीय लेखकाची सुद्धा तुम्हाला पुस्तकं वाचवायला सुचेन. तर काय झालंय, रस्किन बॉन्ड हे मूळचे ब्रिटिश आहेत, पण ते भारतातल्या मसुरीमध्ये कायमचे स्थायिक झाले आणि ते तिथूनच पुस्तकं प्रकाशित करत आलेली आहेत लिहून. आणि तिथे एक पुस्तकाचं दुकान आहे. त्या पुस्तकाच्या दुकानामध्ये दर शुक्रवारी रस्किन बॉन्ड आपल्या वाचकांना भेटायला येतात. तुमच्यापैकी कुणी जर मसुरीला गेलं तर जरूर तिथे जाऊन तुम्ही त्यांची भेट घ्या. ते खूप वयस्कर झालेले आहेत, पण ते आवर्जून आपल्या प्रेक्षकांना भेटतात आणि ते लोकप्रिय लेखक आहेत. डायरी ऑफ अ विम्पी किड, जे हे इंटरनॅशनल बेस्ट सेलर पुस्तक आहे फॉर टीनेजर्स लाईक यू. So I'll definitely suggest you to read this book. Then another classic, The Little Prince. You should read this book and you should have this book in your collection by default. तुमचं स्वतःचं कलेक्शन आता पुस्तकांचं सुरू व्हायला पाहिजे. आता तुम्ही खेळण्यांच्या दुनियेतून थोडेसे बाहेर आले असाल, सिन्स यू आर गेटिंग इन टीनेज, स्लाइडिंग इन टीनेज, सो यू शुड आस्क फॉर बुक्स टू युअर पेरेंट्स. Like mobile games or new mobiles, you should also ask for books and you should have your own collection. This is Agatha Christie. She used to write mystery novels. तर हे माझ्याकडे आहे ते द हॉलो नावाचं पुस्तक आहे. पण अगाथा ख्रिस्ती ही अत्यंत लोकप्रिय मिस्ट्री लेखिका होती आणि जगभरात तिचे चाहते आहेत आणि तुम्हाला
तिचा पण एक हर्क्युल पायरो नावाचा डिटेक्टिव्ह आहे, जसं मी शेरलॉक होम्स म्हणाले तसा तिचाही तो डिटेक्टिव्ह आहे आणि तो कशा मिस्ट्रीज सॉल्व्ह करतो ह्याची सुंदर कादंबऱ्या असतात त्याच्यामुळे तुमचं इंग्रजीचं ज्ञानही वाढेल आणि तुमची मी म्हणाले तशी अनालिटिकल थिंकिंगही वाढेल. आता ज्यांना डायरेक्ट इंग्रजीमध्ये वाचण्यासाठी थोडीशे अडचण येत असेल त्यांना मी हे काही सुचवणार आहे. अनुवाद. These are translations. This is Toto-chan. This is again international bestseller. This is Japanese book. And it is written by Tetsuko Kuroyanagi and it is translated by Chetna Sardeshmukh Gosavi in Marathi. This is again one of the classics in international literature and also in Marathi literature. हे तुमच्या घरी असायलाच हवं. त्याच्यानंतर हॅरी पॉटर तर तुम्ही सगळ्यांनी वाचलंच असेल किंवा मूवीज तर बघितल्याच असतील. तर हॅरी पॉटर रिटन बाय J.K. रॉलिंग्स तुम्ही नक्की वाचा, सर्वांना हे आवडेल. ही 7 पुस्तकं आहेत आणि असे ठोकळे आहेत. एकदा तुम्ही हे हातात घेतल्यानंतर ते हातातनं खाली ठेवण्याची इच्छा होत नाही, इतकं ते तुम्हाला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवतं. मी जे म्हणाले तुमचं फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं ते या अशा पुस्तकांमुळे तुम्हाला खूप खूप उपयोगी पडतं. की इतका मोठा ठोकळा वाचायचा, ही जवळजवळ 698 आणि काही पुस्तकं ह्याच्यापेक्षा मोठी आहेत, 900 पानांची ही पुस्तकं आहेत. बट यू डोंट फील लाईक यू आर रीडिंग अ थिक बुक. You so go and get engrossed in that reading. So you should read these books, whatever is comfortable for you, either English edition, the original edition, or Marathi edition. Marathi editions are also good. Those are done by Manjusha Amdekar. The Call of the Wild. This is written by Jack London आणि हे सुद्धा एक क्लासिक आहे. याच्या बरोबरच चीपर बाय द डझन बाय फ्रँक बंकर गिलब्रेथ. एका हरहुन्नरी माणसाला हु हॅज मल्टीफेसेटेड, ही हॅड 12 चिल्ड्रन आणि त्या कुटुंबाची कथा आहे ही आणि अतिशय इंटरेस्टिंग आहे. आणि त्यांच्या गमती जमती, आई बाबांची सगळ्या 12 मुलांना सांभाळताना होणारी ओढाताण, पण ते सगळं इतकं सुंदर पद्धतीने लिहिलंय की त्यांनी इतकं छान वाढवलं मुलांना, 12 जणांना, त्या भावंडातल्या सगळ्या गमती जमती. असं सुंदर पुस्तक आहे हे. इवन दिस इज अ क्लासिक, चीपर बाय द डझन. ओके, अँड यू कॅन हॅव द मूवी ॲज वेल. आणि हे मालगुडी डेज, हे तर तुम्हाला माहितीच असेल. मालगुडी डेज हे आपले R.K. नारायण नावाचे मल्याळी लेखक आहेत आणि त्यांचं हे मधुकर धर्मापुरीकरांनी केलेलं अनुवाद आहे. याचे टीव्ही सिरियल झालेली होती जी तुम्हाला युट्यूब वरती बघायला मिळेल. पण ते जे युट्यूब वरचे भाग असतात ते फार छोटे असतात किंवा मूवीज ज्या असतात कोणत्याही पुस्तकावरून तयार झालेल्या, त्या फार कमी वेळात इतकं सगळं पुस्तकातलं दाखवणं शक्य होत नाही. तर त्यामुळे माझं तर तुम्हाला असं सजेशन राहील, यू शुड रीड द बुक्स. यू शुड नॉट जज अ बुक बाय इट्स मूवी. आपल्याकडे एक म्हण आहे की यू शुड नॉट जज द बुक बाय इट्स कव्हर. आय वुड लाईक टू ऑल्टर इट, यू शुड नॉट जज द मूवी बाय इट्स मूवी. कारण हॅरी पॉटर हे एवढे 700-900 पानांचे ठोकळे 3 तासाच्या मूवी मध्ये सगळं त्याच्यामधलं दाखवणं शक्य नसतं. त्यामुळे पुस्तक वाचलं तर तुम्हाला त्याची जास्त मजा येईल. हे शेरलॉक होम्सच्या चातुर्य कथा नावाच्या प्राध्यापक भालबा केळकर यांच्या अनुवादित कथा आहेत, ज्या छोट्या छोट्या आहेत. एका बैठकीत तुम्ही हे पुस्तक वाचून संपवू शकता. आणि आता तुम्ही घरी आहात तर तुम्हाला कदाचित उपयोग होईल त्याचा. जोसेफ तुस्कानो नावाच्या रशियन लेखकाचं हे ग्रेटाची गोष्ट नावाचं असंच एक पुस्तक आहे. त्याच्याबरोबरच द इयरलिंग नावाचं एक छोटं 10-11 वर्षाच्या मुलाचं हरणाचं पाडस पाळतं. ते जंगलात राहणारं कुटुंब असतं, हरणाचं पाडस पाळतं आणि त्याचं संगोपन या गोष्टीवरती एक मार्जोरी किनिन रॉलिंग्स नावाच्या बाईंनी लिहिलेलं अप्रतिम पुस्तक आहे. आणि त्याचं पाडस नावाचं राम पटवर्धनांनी केलेला अनुवाद आहे, जो आपल्या घरी असलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर मी लिटल विमेन नावाच्या लुईसा मे अल्कॉट नावाच्या एका लेखिकेच्या कादंबरीचा उल्लेख करीन. 4 मुली
मार्च कुटुंबातले अमेरिकन कुटुंब असतं ते. वडील युद्धावर गेलेले असतात आणि त्यांचा एक शेजारी मुलगा, असं ते गोष्ट आहे आणि त्याचा आपल्या लोकप्रिय मराठीतल्या सुप्रसिद्ध कवयित्री शांता शेळकेंनी 4घी जणी नावानी अनुवाद केलेला आहे. हे सगळे सिनेमे पण आलेले आहेत, पण पुस्तकातली मजा सिनेमांमध्ये नाहीये. आधी पुस्तकं वाचा आणि मग सिनेमे बघा, हे मी तुम्हाला सजेस्ट करेन. आय थिंक या सर्व पुस्तकांची मी एक यादी अभिजित कुलकर्णी सरांकडे देईन. ते तुम्हाला ही यादी उपलब्ध करून देतील. तर पुस्तक वाचनाचे हे जे सगळे आज मी तुमच्याशी जे बोलते आहे, ते मी पुस्तकं वाचत आले म्हणून बोलते आहे. आणि असेच तुम्ही सुद्धा बोलू शकाल. आपण सर्वात उत्तम वाचक असलं पाहिजे. आपल्या पर्सनॅलिटीचा तो एक छान भाग असला पाहिजे. आपण वाचत असलो, की मी तुम्हाला म्हटलं तसं आपला शब्दसंग्रह वाढतो. आपल्या मेंदूची अनालिटिकल आणि लॉजिकल थिंकिंगची क्षमता वाढते. आपल्याला नवीन डायमेन्शन्स ओपन होतात. आपला फॅमिली टाइम चांगला होतो. आपला कॉन्फिडन्स वाढतो. आपल्याला स्मार्टनेस येतो. पागे मॅडमनी सांगितलं तसं या सर्व वाचनाच्या फायद्यांची आपण मदत घ्यायला पाहिजे टू डेव्हलप अवर पर्सनॅलिटी. आय थिंक माझ्या मते तुम्हाला या सर्व मैत्री पुस्तकांची या भागाची तुम्हाला मदत होईल अशी मला आशा आहे. आणि आपण सगळेजण पुस्तकांची मैत्री करूया. मी जरी पुस्तकं वाचत असले तरी पुस्तकांची मैत्री करून मला जो आनंद होतो तो सतत वाढतच असतो, हा अनुभव आहे. मला कळत असल्यापासून वाचते आहे आणि आजही मला रोज 50 पानं वाचल्याशिवाय किंवा 25 पानं वाचल्याशिवाय मला रात्री झोपायची सवय नाहीये. मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते, वेन यू रीड फॉर 15 मिनिट्स डेली, जर तुम्ही फक्त 15 मिनिटं रोज वाचलं तर एका वर्षाअखेर तुम्ही जवळजवळ 10 लाख शब्द वाचलेले असतात. डू यू नो दॅट? म्हणजे केवढा शब्दसंग्रह, केवढी प्रसंग, केवढी वर्णनं, केवढे शब्द, त्याच्यानंतर केवढे लेखक, कवी, कवयित्री, केवढं प्रचंड माहितीचा स्रोत, एवढं सगळं 10 लाख शब्दांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचलेलं असतं. आणि या सगळ्याचा आपण फायदा करून घ्यायला पाहिजे. आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं आपण हा संकल्प करूया, लेट अस रीड अँड लेट अस ग्रो, लेट अस डेव्हलप अवर पर्सनॅलिटी. सो याबरोबरच मी आपला निरोप घेते. हॅपी रीडिंग टू यू ऑल. बाय. थँक्यू मॅडम. वाचन प्रेरणा दिन. वाचन प्रेरणा दिनानिमित्त सई कोडोलीकर या आपल्याशी बोलण्यासाठी आल्या. मैत्री पुस्तकांची असा विषय त्यांनी मांडला. तुम्ही खूप छान पद्धतीनं या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्यात. कार्यक्रमाच्या सांगतेसाठी मी श्रेया पालसांडे या आमच्या विद्यार्थिनीला इथे निमंत्रित करतो आहे आभार प्रदर्शनासाठी. फॉर वोट ऑफ थँक्स. A warm and graceful morning to our most honorable chief guest, Mrs. Sai Kodolikar, management committee, teachers, parents, my dear friends, and everyone gathered here. It's my privilege to propose a vote of thanks speech and acknowledge the contribution of those who worked really hard to make this Vachan Prerna Din event happen. I extend a really thanks to our chief guest, Mrs. Sai Kodolikar, for attending this function in her busiest schedule to grace the occasion. Today we had an opportunity to hear your thoughts, and this will surely be going to encourage us in our future events. Finally, I would like to thank all the parents, students who sincerely attended this event and supported us to make this event successful. Thanks to all the people who were directly and indirectly helped to make this event more beautiful and successful. I say thanks to Shikshan Mandal Karad's chairman, Shri Balasaheb Kulkarni sir, secretary Shri Chandrasekhar Deshpande sir, joint secretary Rajendra Latkar sir, all council members of Shikshan Mandal Karad.
Thank you for being with us. It is an honor for us that you thought to be here instead of dealing with your important work. Thank you, our school principal, Vrushali Pago Madam, and office staff for giving us this opportunity. At last, my message to everyone: stay home, stay safe. Thank you. थँक्स श्रेया. आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त सई कडोलीकर आपल्याशी बोलल्या. मैत्री पुस्तकांशी असा विषय त्यांनी मांडला. एसएम्स इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या सगळ्यांना वाचनाची प्रेरणा देणारं असं हे सत्र झालं. शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली पागे, सर्व शिक्षक यांच्या सहकार्यामुळं आजचं हे ऑनलाईन सत्र इथे होऊ शकलं. अदिती जोशी मॅडम, आपण इथे परिचय करून दिला त्याबद्दल थँक्यू. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सई कडोलीकर, आपले मनपूर्वक आभार. शिक्षण मंडळ कराडचे सर्व पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार. आणि हे सत्र इथं संपन्न झालं याची सांगता होते आहे. धन्यवाद. शुभ दिन, शुभ वाचन प्रेरणा दिन. थँक्स टू ऑल.